घरामध्ये ना एखाद्या वेळेस कोबीची भाजी केली की नाक मुरडायला चालू होतात. त्यांच्यासाठी ना या पद्धतीने कोबीची भाजी एकदा बनवूनच द्या. माझ्या घरी ना कोबीची भाजी सर्वांना खूपच आवडते आणि ना रोजच त्याच पद्धतीने करण्यापेक्षा थोड्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी भाजी करत असते आणि चवीला देखील खूप छान लागते. टिफिनसाठी झटपट 5 मिनिटात बनवू शकतो. एक गड्ड्यापैकी कोबीचा अर्धा गड्डा मी चिरून घेतलेला आहे. पातळ असा बारीक लच्छेदार कोबी चिरला ना दिसायलाही खूप छान दिसतं आणि खाणाऱ्यालाही खूप छान वाटतं. कधीही लक्षात घ्या, कोबी ना चिरून कधीच धुवायचा नाही. आधीच त्याला स्वच्छ धुवून मग चिरायचा. अशा पद्धतीने कोबीचा मी अर्धा गड्डा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कढईमध्ये 3 पळी तेल घातलं, जिरं टाकलं. जिरं छान फुलल्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 मिरच्या ठेचून खलबत्त्यात घेतलेल्या त्या टाकल्या आणि त्याही छान परतून घेतलेल्या आहेत. लसूण आणि मिरची खरपूस अशी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे मी उभे कापलेले टाकलेले आहेत. कांदाही ना कोबीसारखा असाच लांब कापून टाकायचा, खूप छान वाटतो आणि भाजीमध्ये खायलाही खूप छान लागतो. कांदा बघा या ठिकाणी हलकासा परतून झाल्यानंतर यामध्ये मी ओला मटार टाकत आहे. या सीझनचा फ्रेश असा 1 वाटी मटार यामध्ये टाकला आणि 1 मिनिटभर छान डाग पडेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतला. कांदा परततानाच असा मटार टाकला की मटारही अर्धा निम्मा यामध्ये शिजलाही जातो. मटार असा तेलामध्ये परतला की आतून मऊ होतो आणि लवकर शिजला जातो. भाजीमध्ये चवीला देखील तो छान लागतो. आता बघा कांदा आणि मटार छान असा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. मोठ्या आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे. तुमच्याकडे जर लहान असतील तर 2 टोमॅटो मात्र यामध्ये घालायला विसरू नका, कारण ह्या भाजीला टोमॅटो आणि मटारमुळे इतकी चव छान येते ना आणि मस्त अशी चमचमीत झणझणीत कोबी मटार टोमॅटोची भाजी आपली तयार होते. मस्त फ्लेवर येतो. त्यामुळे लाल बुंद असे पिकलेले छान असे टोमॅटो यामध्ये बारीक चिरून घाला. जर तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर आणखीन तुम्ही घातलं तरी चालेल, खूप छान चव येते. आता काय करायचं, यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार म्हणजेच 1 चमचाभर भाजीच्या चवीचं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ना 1 मिनिटभर छान तेल सुटेपर्यंत आता आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव होऊन पूर्णपणे मटारमध्ये त्याचा टोमॅटोचा वगैरे अर्क मस्त मीठ टाकल्यामुळे उतरतो आणि खूप छान चवीला होतो. कांदा, टोमॅटो आणि मटारचा तर बेस आपला तयार आहे. आता यामध्ये कोबी घालायचा आहे. कोबी घातल्यानंतर 1 मिनिटभर छान वरखाली परतवून व्यवस्थित घ्यायचं. यामध्ये पाण्याचा एकही थेंब न घालता मंद आचेवर कोबी अशीच मी शिजवून घेणार आहे. मस्त वाफेवर शिजते आणि ह्याच्यावर मी झाकण नाही ठेवणार. जर तुम्हाला एकदम कोबी मऊ आवडत असेल तर तुम्ही झाकण ठेवा. मला अशी सुटसुटीतच भाजी करायची होती. कोबी जास्त शिजलेली नाही आवडत आमच्या घरी. जरा अर्धी कच्चीच असली की ती चवीलाही खूप छान लागते. कोबीमधला क्रंचपणा जाणवला पाहिजे तशी कोबी खूप छान लागते. त्यामुळे मी झाकण नाही ठेवणार आहे. जर तुम्हाला एकदम कोबी मऊ हवा असेल तर तुम्ही झाकण ठेवून मंद आचेवर 1 मिनिटभर भाजी शिजवून घेऊ शकता. वाफेवर भाजी छान शिजली जाते, पाण्याचा एकही अंश न टाकता आणि मग भाजी चवीला देखील खूप छान होते. अगदी झटपट ही भाजी होते. टिफिनसाठी बनवू शकता. घरी जर भाजी ना कोबीची खात नसतील तर अशा पद्धतीने एकदा बनवून द्या, आवडीने खातील. आणि जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने अजून करायचे असेल तर मटारच्या ठिकाणी तुम्ही चणा डाळ भिजवून टाकू शकता आणि शेवटी ओल्या खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर भरपूर भुरभुरायची. इतकी छान भाजी होते ना. त्याचबरोबर टिफिनसाठी तर अगदी 5 मिनिटात परफेक्ट अशी भाजी तयार होते. अशी जर भाजी केली ना तर न खाणारे सुद्धा मागून मागून खातील, एवढी छान चवीला होते भाजी. आणि रोजच 1-1 किलो कोबी विकत घरी घेऊन येते. तर मग मंडळी चमचमीत झणझणीत आणि चरचरीत अशी कोबी मटार भाजी आपली तयार आहे. रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात, तुम्ही कधी या पद्धतीने बनवली आहे का कोबीची भाजी, तेही मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर अशाच घरच्या चवीच्या आणि घरगुती साहित्यामध्ये मी रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत असते. तर रेसिपी आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा रेसिपी पुढची कोणती पाहायला आवडेल. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि महालक्ष्मी किचनला सपोर्ट करा. 1 ते 2 मिनिटं भाजी परतून मस्त अशी शिजवून घेतली आहे. मी झाकण नाही ठेवली पण भाजी छान शिजली आहे, बघू शकता. दिसायलाही किती सुंदर दिसत आहे. बघताक्षणी खावीशी वाटते. गरमागरम चपाती भाकरी भातासोबत 1 नंबर लागते. आणि जर लहान मुलांच्या टिफिनसाठी करत असाल, खाण्यासाठी करत असाल तर तेही आवडीने खातील. तर एक याला वेगळी चव द्यायची आहे. यामध्ये 1 चमचाभर मॅगी मसाला घालून त्यांना तुम्ही देऊ शकता, ते आवडीने खातील. छान असा एक भाजीला मॅगी मसाल्याचा फ्लेवर येईल. एकदा तोंडाला लागली की सगळी भाजी ते फस्त करतील. मग करा एकदा मुलांसाठी या पद्धतीने ट्राय. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा भाजी कशी झाली ती. त्याचबरोबर रेसिपी कुठून पाहताय, कोणत्या शहरातून गावातून पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आतासाठी बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.